लक्षवेधी क्रमांक 8 ॲडव्होकेट राहुल कुल. लक्षवेधी क्रमांक 8 मंत्री बोला. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीतील विषय हे दौंड तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील काही जलसंपदा विभागाचे विषय असा आहे. प्रथमतः शासनाचे आभार. अतिशय चांगल्या प्रकारे यावर्षी पाण्याचे नियोजन अतिशय कठीण प्रसंगामध्ये झालं. त्याचं कारण जे काही रिसायकल करून नदीतलं पाणी शुद्धीकरण करून बेबी कॅनॉलला दिल्यामुळे दौंड तालुक्यातील शेतीला काही प्रमाणामध्ये त्याचा दिलासा मिळाला आणि अजून काही जे प्रश्न प्रलंबित आहे त्याच्या बाबतीतही सरकार सकारात्मक विचार करत आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की उजनी बॅकवॉटरच्या काही भागामध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होते आणि त्या भागामध्ये खानोटा या दौंड तालुक्यातील गावाच्या परिसरामध्ये एक बॅकवॉटरमध्ये बंधारा बांधावा अशा प्रकारची मागणी आहे. शासनाने त्याच्या संदर्भातली कारवाई सुरू केलेली आहे. त्याचबरोबर त्याच्या वरच्या भागामध्ये राहू, त्याचबरोबर कानगाव, खामगाव, नंतर सोनवडी, त्याचबरोबर पारगाव, सादलगाव, खोरवडी, देऊळगाव, पेडगाव असे बंधारे आहेत. बंधारे जुने झालेले आहेत आणि त्याचं स्वयंचलित बॅरेजेसमध्ये रूपांतर करावं असा सुद्धा प्रस्ताव आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये दहिटणे, पारगाव, सादलगाव, कानगाव आणि सोनवडीचे प्रस्ताव शासनाकडे सादरही झालेले आहेत. तर खानोटा आणि या 6 बंधाऱ्याच्या संदर्भातली मान्यतेची प्रक्रिया आपण कधी पूर्ण करणार, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न माझा असा आहे की दौंड तालुक्यातील चिबट जमिनीचे क्षेत्र खूप मोठं आहे. राज्यातील असणाऱ्या चिबट जमिनीपैकी जवळपास 10 ते 12% जमीन ही नापिकी झाली आणि ती चिबट झालेली आहे, ती दौंड तालुक्यामध्ये आहे. आणि त्या संदर्भामध्ये मी सातत्यानं पाठपुरावा करतोय. शासनानं सगळे निर्बंध बाजूला करून, मापदंड बाजूला करून याच्यामध्ये एक पायलट प्रोजेक्ट घेण्यासंदर्भातला निर्णय घेतलेला आहे. त्या संदर्भातले काही पाझर चर्चे प्रस्ताव आम्ही सादर केलेले आहेत. तर हा पायलट प्रोजेक्ट कधीपासून कार्यान्वित होणार आणि त्याचबरोबर जे बाधित क्षेत्र आहे त्याची मागच्या 10 वर्षात सर्वे झालेले नाहीत, ते बाधित क्षेत्र निश्चित करण्यासंदर्भातली सुद्धा कारवाई या पाझर चर्चा कधी होणार, हा माझा पाझर चर्चा संदर्भातला दुसरा प्रश्न आहे. पुढचा माझा प्रश्न असा आहे की खडकवासला पासून फुरसुंगीपर्यंत एक बोगद्याचं काम शासनानं सुरू केलेलं आहे. एक अतिशय चांगला प्रकल्प आहे. 2000 कोटी रुपये शासनाचे खर्च होतील. वारंवार पुणे शहराच्या परिसरातून हा कालवा फुटतो, तो प्रसंग वारंवार येतो, तो टळेल. जवळपास 3-4 TMC पाणी वाढीव मिळेल आणि 2000 कोटी खर्च केल्यानंतर जवळपास 15 ते 20,000 कोटी रुपयाची बाजारभावानं किंमत असणारी पूर्ण पुणे शहरातील जमीन ही शासनाच्या ताब्यात मिळणार आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या उत्पन्नाचे मार्ग शासनाला खुले होतील. लोकांना रस्त्यासह, मेट्रोसह वेगवेगळ्या जागा निर्माण करण्यासाठी, वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण करण्यासाठी जागा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि त्यामुळे या कालव्याचं काम आपण बोगद्याचं काम कधीपर्यंत पूर्ण करणार आणि जी काही जागा शहरामध्ये उपलब्ध होईल त्या जागेचा आपण उपयोग काय करणार आहात, हा माझा तिसरा प्रश्न आहे. आणि माझा एक पुढचा प्रश्न असा आहे की पुरंदर उपसा सिंचन योजना आणि जानाई शिरसाई बंद नळीतून करण्याचे 2 प्रकल्प शासनाच्या स्तरावर मान्यतेसाठी आले. त्याच्यापैकी जवळपास 400 कोटी रुपयाच्या, सुमारे 400 कोटी रुपयाच्या जानाई शिरसाईच्या बंदिस्त नळ योजनेला आपण मान्यता दिलेली, त्याचे टेंडर झालेले. ते कधी ती योजना सुरू करणार आणि पुरंदरला आपण जे काही वाढीव सुप्रमात देऊन जे काही दौंड तालुक्यातील जे काही भाग आहे ज्याच्यामध्ये खालच्या लेवलवरून ती पहिला भुलेश्वर फाटा किंवा खुपटेवाडी फाटा गेल्यामुळे वरच्या भागातून काही एक नवीन नळी व्हावी, एक उपसा सिंचन योजनेचा एक नवीन वितरिका व्हावी अशी जी मागणी होती त्याला कधी मान्यता मिळणार, हा माझा प्रश्न आहे. आणि शेवटचा माझा प्रश्न असा आहे की अतिशय मी शासनाचे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचे, जलसंपदा मंत्री महोदयांचे मी आभार मानतो की पुणे आणि दौंडच्या वेगवेगळ्या पाण्या प्रश्न संदर्भामध्ये त्यांनी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले. आणि त्यातील एक महत्त्वाचा निर्णय टाटा धरणाचं, मुळशी धरणाचं पाणी
हे मूळ प्रवाहाकडे वळवण्यासंदर्भातले निर्देश दिलेले आहेत. त्या संदर्भातल्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठका घेतल्या, त्यांनी निर्देश दिले. मान्य जलसंपदा मंत्री महोदयांनी त्या संदर्भातल्या मान्य विखे पाटील साहेबांनी बैठका घेतलेल्या आहेत. परंतु त्याला एक अंतिम स्वरूप मिळावं अशी अपेक्षा माझ्या मतदारसंघातील, विशेषतः पुण्यातील पूर्व भागातील सगळ्या शेतकऱ्यांची आहे. आणि त्यामुळे अगदी पुढच्या उजनीपर्यंतच्या सगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांना पाण्यासाठी अगदी पुणे, पिंपरी चिंचवडसह वेगवेगळ्या शहरांना त्याचा दिलासा मिळेल. त्यामुळे हे पाणी वळवण्याचा निर्णय आपण कधी करणार, आणि शेवटचा, आज खरं तर लक्षवेधीचा विषय नाही, परंतु तरी सुद्धा आज माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती राहील आणि त्या संदर्भातली अपेक्षा राहील की भीमा आणि कृष्णा स्थिरीकरणाच्या प्रकल्पाला गती द्यावी. तो कधी पूर्ण होईल, जेणेकरून उजनीमध्ये पाणी आल्यानंतर अगदी पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, धाराशिवसह लातूरपर्यंतच्या वेगवेगळ्या जिल्ह्याची व्यवस्था त्या पाण्याच्या माध्यमातून होणार आहे. अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि त्या प्रकल्प राबवण्यासंदर्भातली कारवाई आपण कधी करणार, हा माझा शेवटचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य माननीय राहुल कुल यांनी जो 4-5 मुद्दे उपस्थित केलेले आहेत, प्रामुख्याने चिपट जमिनीचा जो मुद्दा आहे तो तर त्या भागातल्या अतिरिक्त पाण्याच्या वापरामुळे जमिनी खराब झाल्यात. राज्यामध्ये साधारण 22-23 हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे, परंतु दौंड तालुक्यापुरतं जर मर्यादित केलं अध्यक्ष महोदय, यामध्ये विशेष करून कानगाव मोरे सौंडकर, कानगाव तुकाई 3, दौंड वाढीव सोनेवाडी 2, नांदगाव वाढीव, खामगाव, कानगाव 8, नांदगाव अशा एकूण 5 गावातील अध्यक्ष महोदय 8 पाझर योजनेच्या योजना करण्यासंदर्भामध्ये शासनाच्याकडे तशा प्रकारची मागणी केली होती. त्यामुळे अध्यक्ष महोदय एकच मुद्दा महत्त्वाचा होता की याच्यामध्ये जो खर्च होणार आहे त्याच्यामध्ये 20% शेतकऱ्यांचा सहभाग असा त्या ठिकाणी आहे आणि बाकी उर्वरित खर्च मग शासनाने करावा. सन्माननीय सदस्य राहुल कुल साहेबांनी जी मागणी केली की याच्यातली 20% अटसुद्धा शिथिल करावी आणि 100% तो खर्च शासनाने करावा अध्यक्ष महोदय, अशी त्यांची मागणी आहे. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये अंतिमतः आता आपण निर्णय केलेला आहे आणि पायलट प्रोजेक्ट म्हणून 100% शासनाच्या खर्चावर ही योजना आपण कार्यान्वित करतोय. मला वाटतं साधारण एखाद्या महिन्याच्या कालावधीमध्ये या योजनेच्या कामाला सुरुवात होईल. आता खरं पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते अडचणीचं आहे, परंतु धोरणात्मक निर्णय अध्यक्ष महोदय आपण केलेला आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने पावसाळा संपल्याबरोबर या बाबतीमध्ये कार्यवाही आपल्या अध्यक्ष महोदय करता येईल. अध्यक्ष महोदय, जो पुरंदर मुळा मोठा नदीवर जो स्वयंचलित बॅरेजच्या संदर्भातला त्यांचा जो मुद्दा आहे, भीमा नदीवर साधारण 8 बंधाऱ्यांची त्यांची मागणी होती, पण त्या बंधारे जुने झालेले आहेत. त्याचे काही मापदंड आता तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे, परंतु निश्चितपणे त्या बंधाऱ्यांचं रूपांतर स्वयंचलित बॅरेजमध्ये करण्यासंदर्भात मला वाटतं आवश्यक त्या तांत्रिक बाबी पूर्ण करून यामध्ये जे काही प्रचलित धोरण आता आहे त्यामध्ये सुधारणा करून याला सुद्धा मान्यता देण्याबद्दल अध्यक्ष महोदय निश्चितपणे आपण विचार करू. यामध्ये दौंड तालुक्यातील ज्या पूर्व भागातील अनेक गावांना उजनी धरणाच्या बॅकवॉटरचा फायदा होतो, परंतु बऱ्याच वेळा उजनी धरणाचं बॅकवॉटर अध्यक्ष महोदय जेव्हा खाली जातं तर वरची सगळी गावं, म्हणजे एका बाजूला दौंड आहे, एका बाजूला श्रीगोंदा आहे, असे 2 तालुक्याला तर प्रभावित होतात. मग तिथे बॅरेज बांधण्याच्या संदर्भातला जो मुद्दा होता, उच्च पातळीचा बॅरेज, अध्यक्ष महोदय तत्वतः आपण त्याला मान्यता दिलेली आहे आणि म्हणून त्या दृष्टीने या बाबतीमध्ये लवकरच सर्वेक्षणाचं काम करण्याकरता मान्यता दिलेली आहे. तसं सर्वेक्षणाचं काम अध्यक्ष महोदय पूर्ण होईल, आवश्यक DPR तयार करून या बॅरेजच्या कामाला अध्यक्ष महोदय मान्यता देऊन कामाला सुरुवात करता येईल. अध्यक्ष महोदय, खडकवासल्याच्या फुरसंगी बोगद्याच्या कामाच्या बाबतीमध्ये त्यांनी जो उल्लेख केला, साधारण 2000 अधिक कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे अध्यक्ष महोदय. आणि विशेष करून खडकवासल्याच्या धरणातून खाली इंदापूर बारामतीकडे जो पाण्याचा प्रश्न आहे तो पुणे शहरातून तो कालवा जात होता, म्हणून अडचणीत होत्या, तर त्याचा बंदिस्त करण्याचा निर्णय झाला, कामाला सुरुवात झाली. अध्यक्ष महोदय, साधारण मार्च 2029 पर्यंत ते काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. किंबहुना तो लवकर करण्यासाठी सुद्धा अध्यक्ष महोदय आपण निश्चितपणे प्रयत्न करू. मुळशीच्या बाबतीमध्ये जे टाटा पॉवरकडून
पाणी आपल्याला मुळशी धरणाचं पाहिजे ही मागणी सन्मान्य सदस्य वारंवार मान्य कुलसाहेबांची आहे. अध्यक्ष महोदय, त्या संदर्भात टाटा पॉवरचे जे अध्यक्ष आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा झालेली आहे. मला वाटतं ह्या आठवड्यामध्ये परत आम्ही टाटाच्या समोरच्या टाटा पॉवरच्या अध्यक्षांच्या समेत चर्चा करून याच्यामध्ये निश्चितपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर याच्यावर बैठक झालेली होती. सूर्य समितीचा एक अहवाल प्राप्त झालेला आहे शासनाला अध्यक्ष महोदय, आणि त्या बाबतीत सुद्धा या संदर्भामध्ये एक सकारात्मक होता मी की पाणी द्यावं लागेल. टाटा कंपनीसुद्धा त्याला प्रतिसाद देते, फक्त कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी करायची अध्यक्ष महोदय त्या बाबतीमध्ये आम्ही त्या टाटा कंपनीची चर्चा करून आपण निर्णय करू. अध्यक्ष महोदय, जनाई शिरसाईच्या योजनेसंदर्भात त्यांनी जो मुद्दा मांडला त्यामध्ये त्या कामाची मूळ निविदा जी आहे 349 कोटी त्याला मान्यता दिलेली आहे. मला वाटतं कार्यक्रम आदेश दिलेले आहेत आणि म्हणून ताबडतोबीनं त्या कामाला कशी सुरुवात करता येईल या बाबतीमध्ये संबंधित आमच्या विभागाला तशा प्रकारच्या सूचना देता येतील. पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये जी कुपटेवाडी बुलेश्वरची जी योजना अध्यक्ष महोदय, यामध्ये साधारण 14 आवर्षण गावातील 2200 हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित करून तो सिंचनाखाली आणण्याचं तत्त्वता आपण मान्यता दिली अध्यक्ष महोदय. परंतु त्यामध्ये नवीन कुपटेवाडी वितरिकेच्या कामाचा समावेश द्वितीय सुप्रमध्ये करण्यासंदर्भातला अध्यक्ष महोदय, त्यामध्ये निश्चितपणे हा प्रस्ताव आमच्या विचाराधीन आहे. यामध्ये लागणारा जो काही निधी आहे त्यासाठी आता जी काही सध्याचं जे दायित्व आहे आणि त्यानिमित्तानं आपल्याला या बाबतीमध्ये काय करता येईल याचा विचार आम्ही निश्चितपणे करू. पण सरकार सकारात्मक आहे या योजना पूर्ण करण्यासंदर्भामध्ये, कारण जिरायत भागाला विशेष करून आवर्षण भागाला पाणी देण्यामध्ये शासनाची भूमिका, प्राधान्य देण्याची शासनाची भूमिका आहे. माननीय मंत्री महोदयांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिलं, परंतु एक 2-3 विषय आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणून मुद्दाम साहेब, कृष्णा भीमा स्थिरीकरणासंदर्भामध्ये आपण पुढं कारवाई करावी, गती द्यावी अशी एक विनंती आहे. त्या संदर्भामध्ये आपण काय करणार आहोत हा माझा एक प्रश्न आहे. दुसरं, आता उजनीची चर्चा झाली. उजनीमध्ये प्रचंड प्रदूषण आहे, परंतु त्याचं डिशेल्टिंग सुद्धा आपण करायचं ठरवलेलं आहे. अतिशय चांगला निर्णय आहे. त्याची प्रत्यक्षामध्ये कारवाई कधीपर्यंत होणार हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि काल मी एका चर्चेमध्ये अतिशय गंभीर विषयावर चर्चा केली. राज्यातील धरणं खूप जुनी झालेली आहेत आणि त्या धरणांच्या सुरक्षिततेसंदर्भामध्ये ऑडिट करून ती सुरक्षित आहेत का, त्याला काही डागडुजीची गरज आहे का, या संदर्भातला धोरण ठरवणं आवश्यक आहे. तर त्याचे सर्वे करून आपण धोरण कधीपर्यंत ठरवणार हा माझा तिसरा प्रश्न. माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, कृष्ण भीमा स्थिरीकरणाचा जो मुद्दा आहे फ्लड मिटिगेशन कार्यक्रमांतर्गत त्या ठिकाणी साधारण कृष्णेचं जे पुराचं पाणी ते डायव्हर्ट करून निरेमध्ये आणण्याचा त्या संदर्भातला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. साधारण त्या संदर्भातल्या आता प्रक्रिया सुरू आहे, DPR काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये शासनाने त्याला अधिक जास्त त्याला प्राधान्य दिलेलंच आहे, कारण हे पाणी या दुष्काळी भागाला द्यायचं असेल तर ते अतिरिक्त पाणी आपल्याला वळवावं लागेल. म्हणून हे पुराचं वाहून जाणारं पाणी या फ्लड मिटिगेशन स्कीममधून कृष्ण भीमी स्थिरीकरणाचा जो प्रकल्प आहे त्यातून आपण ते अध्यक्ष महोदय निरेमध्ये आणतो. नंतर ते उजनीत जाईल, मग धाराशिवला जाईल, सोलापूरला जाईल. अध्यक्ष महोदय, त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्रीसुद्धा अतिशय या बाबतीमध्ये गांभीर्याने याचा सातत्यानं पाठपुरावा करतायत. विभागालाही तशा प्रकारच्या सूचना आहेत. अध्यक्ष महोदय, दुसरा जो मुद्दा त्यांनी याचा मांडला आहे डिसेल्टिंगचा, अध्यक्ष महोदय, राज्यातील 6 धरणं प्रायोगिक तत्वावर मंत्रिमंडळानं त्या संदर्भातल्या निविदा काढण्याच्या प्रक्रियेला मान्यता दिली. निविदा झालेल्या आहे आपल्या वाटतं, फक्त आता ती प्रक्रिया सुरू करायची. पण 6 धरणं प्रायोगिक तत्वावर घेतामध्ये त्याच्यामध्ये उजनी आहे, जायकवाडी, मुळा, मला वाटतं कोयनाक आहे आणि मला वाटतं अजून एक तापी खोऱ्यातलं एक धरण आहे. मला वाटतं अशी 4-5 धरणं, 6 धरण आहेत अध्यक्ष महोदय. परंतु याला प्राधान्य दिलेलं आहे. मला वाटतं ह्या पावसाळ्याच्या नंतर त्या निविदा आता प्रक्रिया मी लवकर अंतिम करतोय, म्हणजे पावसाळ्यानंतर लगेच कामाला सुरुवात करता येईल अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा डॅम सेफ्टीबद्दल आता त्याचा आढावा चालू आहे. काही डॅम सेफ्टीच्या संदर्भात त्याची ऑडिट करण्याबद्दलही आता बऱ्याच 2-3 संस्था पुढे येत आहेत. भारत सरकारच्या काही संस्था आहेत, राज्य सरकारच्या संदर्भात निश्चितपणे या डॅम सेफ्टी बाबतीमध्ये त्याला प्राधान्य देऊन अध्यक्ष महोदय आम्ही लवकर कार्यवाही करू.